महाराष्ट्र शासनाच्या एस-टी महामंडळ, राज्य परिवहन महामंडळांतर्गत 17,450 जागांसाठीची भरती प्रक्रिया जी आहे, चालक आणि वाहक पदासाठी राबवण्यासाठीचं जे परिपत्रक आहे, मला वाटतंय यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये जारी करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतरनं टेंडर किंवा पुढची प्रक्रिया झाली नव्हती. संपूर्ण राज्यभरातून सगळ्या स्तरावरून विद्यार्थ्यांनी यावर कंत्राटी पद भरती जी आहे 17,450 जागांसाठीच्या ह्या पद भरतीसाठी विरोध केला होता. कारण कंत्राटी नको, कायमस्वरूपी हवे आहे. तर या अंतर्गत एस-टी महामंडळाच्या भरतीचं पुढे काय झालं याबाबत बहुतांश विद्यार्थी आहेत, यांचे कमेंट, SMS, मेसेज जे आहेत येत असतात. तर याबाबतच आपण सध्या त्याची स्थिती काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात, की एस-टी महामंडळाची जी 17,450 जागांसाठीची पदभरती जी कंत्राटी पद्धतीने येणार होती, त्याचं टेंडर आलं किंवा नाही. त्याचबरोबर ही भरती परीक्षा कधीपर्यंत येऊ शकते, भरती जाहिरात येईल, जाहिरात आल्यानंतर सरळ भरती असेल की परीक्षा घेतली जाईल, आणि जर परीक्षा असेल तर कोणामार्फत घेतली जाईल, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी अशीच सगळी महत्त्वाची माहिती जी आहे सगळ्या भरती प्रक्रियेअंतर्गतली मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. मुख्य जो आपला विषय आहे, एस-टी महामंडळाची भरती प्रक्रिया जी येणार होती, घोषणा तर झाली होती, मग घोषणा हवेतच राहिली का काय, याबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊयात, की भरती प्रक्रिया कधीपर्यंत येऊ शकते. तर 2 ते 2.5 महिन्यापूर्वी मला वाटतंय नोव्हेंबरमध्येच ही एस-टी महामंडळाचं परिपत्रक हे जारी झालं होतं, ज्यामध्ये चालक आणि वाहक अशा विविध सहाय्यक पदांसाठी एकूण 17,450 जागा भरल्या जाणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं. यामध्ये परिवहन मंत्री यांनी सुद्धा ती घोषणा केली होती, की कंत्राटी असेल पद भरती, नंतरनं पुढे कायमस्वरूपी केलं जाईल. तर या घोषणेनंतरनं अद्याप कोणतीही अपडेट आलेली नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सध्या अनिश्चितता आहे. त्यामुळे ही फक्त घोषणा होती का योजना होती का प्रत्यक्ष भरती प्रक्रिया होणार आहे किंवा नाही, सुरू झालेली नाहीये. तर या संदर्भातली प्रश्न, तयारी करावी का नाही, असा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे. चालक आणि वाहक पदासाठीची तयारी करावी की नाही. तर आता तुम्ही जर अधिकृत वेबसाईट चेक केली असेल, की यामध्ये भरतीची जाहिरात येते किंवा टेंडर येते का काय, तर यावर जर तुम्ही चेक केलं वेबसाईटवर काय स्थिती आहे, एस-टी महामंडळाची अधिकृत वेबसाईट चेक केल्यानंतर जे ऑफिशियल फक्त एकच वेबसाईट आहे, तपासल्यामध्ये भरती प्रक्रियेचं टॅब आहे, यामध्ये फक्त 2019च्या भरतीची जुनी माहिती दिसते. जसं पाहू शकता, पुणे विभागाची निवड यादी दाखवली जाते, अतिरिक्त निवड यादी आणि गुणवत्ता यादी. त्यामुळे नवीन भरती जी आहे 17,450 जागांसाठीची परिपत्रकानंतरनं पुढची कोणतीही प्रक्रिया पुढे केलेली नाहीये. सर्व स्तरावरून याला विरोध सुद्धा झाला होता, कारण कायमस्वरूपी नको, कंत्राटी हवे आहे. तर जाहिराती या 2 प्रकारच्या असतात. सगळ्यात महत्त्वाचं एक प्रमोशनसाठी केली जाते आणि दुसरी असते भरतीसाठीची निविदा किंवा मुख्य जाहिरात. म्हणजे आता जे परिपत्रक निघालं ते प्रमोशनसाठीचं होतं, आणि त्याच्यानंतरनं पुढे जाहिरात येणार होती किंवा मुख्य जाहिरात ही कधीपर्यंत येते. सध्या जी मुख्य जाहिरात आहे, नवीन जाहिरात ही आली नाहीये. भरती विभागातही ही भरती विभाग जो आहे, कोणताही प्रतिसाद नाही, आणि टेंडर विभागात सुद्धा फक्त निविदा माहिती आहे. म्हणजे टेंडर विभागामध्ये निविदा माहिती ही आलेली आहे. यावर विद्यार्थी जे आहेत सारख्या साईट तपासत आहेत, पण जुनी माहितीमुळे त्यांचा गोंधळ होतोय. नवीन अपडेट येईपर्यंत त्यांना एस-टी महामंडळाच्या या भरती प्रक्रियेसाठी वाट पाहावी लागेल, प्रतीक्षा करावी लागेल. आता विद्यार्थ्यांचे जे मेसेज होते, कमेंट होत्या, त्यावर आपण पाहूयात की काय प्रश्न होते. ही भरती कंत्राटी असेल की कायमस्वरूपी? आता 100% सांगायचं झालं तर त्यावेळेला सुद्धा घोषणेमध्ये सुद्धा स्पष्ट परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलं होतं, की भरती 100% कंत्राटी पद्धतीने राबवली जाणार आहे, कायमस्वरूपी नसेल. पुढे 2 ते 3 वर्षानंतर त्याने असं म्हटलंय, की यामध्ये कायमस्वरूपी केले जाईल. मात्र त्याची शाश्वती 100% गॅरंटी ही पुढे देण्यात आली नाहीये. जाहिरातीमध्ये नक्की काय देतायत ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे.
आता पगार जो आहे त्या ठिकाणी कंत्राटीमध्ये अत्यंत कमी 6 ते 8,000 मासिक, ज्यामुळे खूपच कमी यामध्ये विद्यार्थी यामध्ये तयार आहेत. पण जे काही तयार आहेत चालक आणि वाहक पदासाठी, तर अजूनही त्यांची अपेक्षा जी आहे यासाठीची वाट पाहत आहेत. तर दुसरी गोष्ट, चालक पदासाठी कमीत कमी 2 ते 3 वर्षाचा अनुभव आवश्यक असून अनुभवी उमेदवारांना डायरेक्ट निवड होईल. यामध्ये कोणतीही परीक्षा नसेल. चालक पदासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल, तर यामध्ये कोणतीही परीक्षा होणार नाही आहे. डायरेक्ट निवड असेल कंत्राटी पद्धतीने या भरतीसाठी. परीक्षा होणार का? हा दुसरा प्रश्न आहे. पुस्तके असतील, टेस्ट सीरीज सध्या उपलब्ध आहेत, बॅच वगैरे या लावाव्यात का नाही? तर या भरतीला परीक्षा होणार नाहीये. महत्त्वाचं पाहू शकता, या भरतीसाठी परीक्षा होणार नाहीये. जेव्हा अर्ज जाहिरात येईल, तेव्हा सुद्धा आपल्याला संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. कारण पाहू शकता, अनुभवावर आधारित ही कंत्राटी पदभरती असल्यामुळे यामध्ये परीक्षा नसणार आहे. त्यामुळे तुम्हाला परीक्षेची तयारी करण्याची आवश्यकता नाही आहे. पुस्तके, टेस्ट सीरीज, बॅच या घेण्याची आवश्यकता नाही आहे. जाहिरात जर आली, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याकडे 100% ही महत्त्वाची माहिती उपलब्ध होईल. त्यामुळे याची गरज नाही आहे. अनुभव असलेल्यांसाठी थेट निवड असणार आहे. त्यामुळे यासाठी तुम्हाला तयारी करण्याची आवश्यकता नाही आहे. जा अजून तरी म्हणजे पाहू शकता, जाहिरात आल्यानंतर ना सगळं चित्र जे आहे हे स्पष्ट होईल, की परीक्षा होईल किंवा नाही, कोण परीक्षा घेत आहे, कशा पद्धतीने निवड होईल, सगळी माहिती जाहिरातीमध्ये येईल. त्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे जाहिरात येईपर्यंत कोणतीही तयारीला लागू नका. कारण कंत्राटी आणि परीक्षारहित भरती असल्याने तुमचा वेळ हा वाया जाईल. त्यापेक्षा तुमच्यासाठी चांगला संधी म्हणजे चांगला सल्ला जो आहे, दुसऱ्या ज्या संधी आहेत, दुसऱ्या ज्या परीक्षा आहेत, भरती परीक्षा, याकडे लक्ष द्या. ही कंत्राटी पदभरती असल्यामुळे जास्त लक्ष देऊन याचा उपयोग नाहीये. कारण कमी पगार आणि अनिश्चितता यामध्ये असणार आहे. त्याऐवजी 2026 मध्ये तलाठी पदभरती आहे. गट ड आणि गट क ची भरती प्रक्रिया आहे. यासाठी 3 ते 4 महिने चांगल्या अभ्यासाने तुम्ही जागांसाठी निवड हे मिळवू शकता. सरळ सेवेची तयारी तुमची चालू असेल, तर तयारी चालू ठेवू शकता. जर का समजा पुढे परीक्षा घेण्यात येणार असेल, तर त्याचा उपयोग तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा होईल. आणि नाहीच, तर तुमची जी बाकीच्या सरळ सेवा भरती परीक्षेची तुम्ही तयारी करताय, त्यासाठी तुम्हाला उपयोग होईल. त्यामुळे जाहिरात आल्यावरच निर्णय घ्या. संदर्भ आपण पाहू शकतो, लवकरच जाहिरात येण्याची शक्यता आहे. आणि ती जाहिरात जरी नाही आली, तरी बाकीच्या ज्या आहेत, तलाठी असेल, नगर परिषद असेल, अशा विविध संवर्गाच्या, विविध शासनाच्या विविध विभागांच्या भरती प्रक्रिया, जाहिराती ह्या आता लवकरच सुरू होतील. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये, मार्चपासून भरती प्रक्रिया जोरात सुरू होईल. या संदर्भात सुद्धा अशाच अपडेट दररोज मिळणार आहेत. सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट येण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.